हा, गणपती प्रार्थना चालू का सर? हो सर. सर्वांनी हात जोडून गणपतीची प्रार्थना करायची आपल्याला. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तते. श्री गणेशाय नमः. श्रीनारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरे नित्यम् आयुकामार्थसिद्धये. प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णमिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपति द्वादशं तु गजानना. द्वादशेतानि नामानि त्रिसन्ध्या पठे नरः न च विघ्नं भयं तस्य सर्वार्थसिद्धिकर प्रभो. विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रां लभते पुत्रां मोक्षार्थी लभते गतिं. जपेत् गणपति स्तोत्रं षड्भिर्मासं फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयात्. अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादता. इति श्रीनारदपुराणे सङ्कटनाशनं गणपति स्तोत्रं सम्पूर्णम्. गजाननार्पणमस्तु. कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने द्वैधातरे विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायकम्. पुढील सूचना सर देतील. जय गणेश देवता. हे सर जय गणेश. ते आशीर्वाद दे, ते आमचं कार्य पूर्ण होऊ दे. जय गुरु. सर्वांनी सिग्नेचर पाठवा. आणि कॅप सारिका मॅडम तुम्ही कुठे आहात? प्रिना मॅडम, प्रत्येकाने आपले आपले सिग्नेचर पाठवा ग्रुपला. आपल्याला तो सिग्नेचर बद्दल घ्यायचा आहे. आज विद्यार्थी संख्या कमी आहे म्हणून आज आपल्या सिग्नेचर बद्दलची माहिती घ्यायची आहे. सिग्नेचर हे सिग्नेचर दिसतंय का तुम्हाला सर्वांना? हो हो दिसते सर. रीना मॅडम कुठे आहात तुम्ही? माईक थोडा ऑन करा. रीना मॅडम आवाज येतोय का? मॅडम नाहीत ते यावरती नाही. चल दुसरे घेऊया. दुसरे कोणाचे सिग्नेचर आहे का? सारे मॅम तुम्ही आहात का? हो सर. कॅमेरा ऑन करा. ऑनच आहे ना सर.
एक सही त्यामध्ये येणं झालंय, काय करणार. एक मिनिट. पेंट होतीच घेतो. सेम. आता दिसतंय का बघा तुम्हाला? मॅडमची सही दिसते का बघा तुम्हाला? एकदम फिक्के दिसते. हम्म. दिसते का सही? हो दिसते सर. हो फिक्की एकदम फिक्के दिसते. हम्म. एक मिनिट आणि बघतो प्रयत्न करून. मॅडम व्यवस्थित प्रकाशामध्ये काय सही काढून पाठवा ना. एकदम बर. अंधारात तुम्ही सहीचा फोटो काढलाय. एकदम अंदाज काढला तुम्ही फोटो. दुसरी पाठवा. हो हो पाठवते. आणखी कोणाची आहे बघू द्या मला. लीना मॅडम आली का? नाही आली. आणखी कोणाची सही आहे का? हा सर आहे. आणखी कुणी सही पाठवल्या का? पाठवली आहे सर. कुणाची आहे? माझीच आहे. कुठं तर ग्रुपला आली नाहीये कुणाची. दोनच सही आहेत फक्त. ऍडव्हान्स मोबाईल न्यूमरोलॉजी ग्रुपला पाठवा. इंडिव्हिज्युअल पाठवू नका. मग अशी तुम्ही दाखवली होती ना. ऍडव्हान्स मोबाईल न्यूमरोलॉजी ग्रुपला पाठवा. तिथं तुम्हाला लिंक दिल्या तिथं. त्याच्यावरच पाठवली सर. इथं आली ना तुमची सही कुठं? तुम्ही मग अशी एक दाखवली सारिका होती ना. आयरेची आली आणि एक सोन्नीच आल्या. त्याच्यानंतर आहे. दोन सही आल्या त्याच्या- माझ्याकडे. त्याच्यानंतर आहे. नाही इथं नाहीये, इथं दिसत नाही. अनेकदा पाठवा. सहीच नाहीये कुणाची. मग अशी दाखवली होती सर तुम्ही. मी फॉलो करतो बघा या ग्रुपला. ग्रुपवरती त्याच ग्रुपवर पाठवा. मी आता आलो म्हणून मेसेज पाठवलो आहे. पाठवली बघा. कुणाचा नाही आली अजून सही. ती वेळ लावणार असेल सर. इथं पण नाहीयेत. दोनच सही आहेत फक्त. उमा मॅडमची सही आहे काय? सर अश्विनी डेटा संपून जाईल. काहीच राहणार नाही. कुणाची सही आली नाही. हॅलो. सर जे पाठवले त्यांची तर घ्या, नंतर बघता येईल बाकीच्यांची. सारिका मॅडम तुमची दुसरी सही पाठवा. लीना मॅडम काही ऑनलाईन नाहीयेत. सर मी पाठवली एक सही. मग आता घ्यायची कुणाची सही? मी एक पाठवली सर आता. लीना मॅम तुमचा कॅमेरा ऑन करा आणि माईक चालू ठेवा.
2 फक्त सह्या आलेत माझ्याकडे. तुम्ही कुठल्याहून जॉईन झाला काय माहिती. ज्या ग्रुपनं जॉईन झाला तिला हॅलो केलंय माहिती बघा. त्याबद्दल अजून कुठला एकही मेसेज कोणाला आलेला नाही मला. मॅडम तुम्ही आहात का नाही मॅडम? हॅलो. सर तुम्ही ज्याच्यावर हॅलो पाठवली त्याच्यावरच मी पाठवलेली आहे, तुम्ही चेक करा परत. कालची तुम्ही तुमची सही स्क्रीनवर तर दाखवली दिसली सुद्धा पाहिजे का होती ती. नको? सही तुमची नाही ग्रुपला, तर कुठं बंब्याला कुठं आणू? ग्रुपला सही नाही तुमची. तुम्ही कुठल्या अहो ग्रुपला सर, पाठवले? हॅलो की पाठवलंय बघा, त्यामध्ये आहे का बघा. त्याच्यावर तुम्ही हॅलो पाठवलंय ना, त्याच्यावरच पाठवली आणि ती पण आली दिसती ना ग्रुपला. तुमचा नेट नाही बघा. तुमचा नेट नसल्यामुळे तुमची सही आली नाही. सही आत्ता आली बघा. पी ए पारकी, पारकी सहांची सही आली आहे. वेलकम सर. सारे मॅडम तुमची सही दुसरी पाठवा. नंदकिशोर सर तुमची सही दुसरी पाठवा. सर मी बरं. पाठवली ना आता. कुणी सारिका आहिरे. नाही अजून आली. तुला नेट नाही बघा. अजून आली आली असली तर लगेच दिसली असती, नाही तर मोबाईल मध्ये दिसतच नाही. अजून आलीच नाही. बाकी सर तुम्ही काय काम करता? तुमची सही घेतो तर पहिली. एक मिनिट तुमची सही घेऊया पहिली. सहांची सही पहिली घेतो आता. कुठे गेले? आता याला हे केलं पाहिजे. सर आली का बघा बरं सी. हा बघतो थांबा. सर सही तुमची वाईट सह पाठवलं तर बरं पडेल. हॅलो सर. कारण मला इथनं करता येत नाहीये. बाकी सर तुझी सर सही सरळ पाठवा. तिरकी पाठवली तुम्ही. बाकी सर आवाज येतोय? प्रसाद सर तुझी सही एकदा सरळ पाठवा. बरं बरं. हा ही रीना मॅडमची एक आली. 3 सही आतापर्यंत आलेच माझ्याकडे. आयरे मॅडमची आली वाटतं आता. मॅडम तुम्ही न्यूमरॉलॉजी कोर्सला पाठवताय. ऍडव्हान्स मोबाईल न्यूमरॉलॉजीला पाठवा. ऍडव्हान्स मोबाईल न्यूमरॉलॉजीला सही पाठवा. हा तनुजा. हा हे तुमची सही आली सर आता. तर मी पाठवली, मिळाली का? हा आता आता घेतो. एक एक घेतो पहिले. सही तर प्रत्येकानं थोडी उजिरात उजिरात बल्बच्या पुढं करून घ्या. कारण पहिलाच अंधार येतो सहीवरती. नंतर मग इथं पुसट दिसते. सर्वांना दिसतंय का? हो दिसतंय. माईक चालू ठेवा प्रत्येकानं. आणि कॅमेरा चालू ठेवून सारे कॅमेरा तुम्ही पण नंतर कॅमेरा बंद केला.
आता तुमचं टीए पारखी नाव आहे ना? आवाज आवाज येऊ दे तुमचा सर. तुम्ही सर काय काम करता? सर मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे हा? कंपनीमध्ये कंपनीमध्ये मॅनेजमेंट रोलवर त्याला माझा आवाज येऊ दे strategic planning सर. वगैरे. आवाज येत नाही तुमचा. माझा आवाज बघतोय तो कुठं कमी आहे का? हॅलो, आता येतोय का आवाज? हा येतोय, बोला. मी बाय प्रोफेशन इंजिनियर आहे कंपनीमध्ये त्याला strategic planning चा role म्हणतात. आवाज येवा नाही माझा. जवळ घ्या ना, क्या आहे माईक जवळ घ्या आणि बोला. हॅलो, हा आता बोला. येतोय क्लिअर? हा, मी म्हणजे बाय प्रोफेशन इंजिनियर आहे. हा बोला. हॅलो बोला सर. आवाज गेला तुमचा सर. हॅलो आवाज येतोय का दुसऱ्यांना? हो येतो सर. सर तुम्हाला येतोय का प्रसाद सर? त्यांचा नेट गेला वाटतं. हॅलो हो आवाज येतो तुमचा सर क्लिअर. तर तुम्हाला आवाज नाही येत असेल तर कॉल करा. मला देतील घरी मध्ये. प्रसाद प्रसाद सर तुम्हाला आवाज येतोय का? आज कुठला टाइम झाला मी क्लास चालू केला. सर तुमचा आवाज, सर आवाज क्लिअर येतो तुमचा सर्वांना. माईक माझे चांगला गेले कुठं सर? आता त्यांची माईक अनम्यूट असेल तर. त्यांचा नेट गेला का काय? हो तुमचा आवाज बाकी क्लिअर येतो सर सगळा. बा दुसरी सही घ्या, जेव्हा सर येतील तेव्हा सरांची सही घेऊ. कारण त्यांच्या सही त्यांच्या जीवनाच्या घटना मॅचिंग करणं गरजेचं आहे. तनुजा मॅडमची घेऊया सही. तनुजा मॅडम तुम्ही आहात ना का? तुम्ही सही तो सरळ करा मॅडम, उलटी करू नका. इथं मला फोटो घेताना व्यवस्थित पाठवा. माझा आवाज येतोय का आता? हा येतोय येतोय सर, तुमचीच घेतो. हा जा बोला सर. हॅलो हॅलो आवाज येईन सरांचा वाटतं, प्रसाद सरांचा. त्यांचा नेटचा प्रॉब्लेम आहे. तनुजा मॅडम तुम्ही सही सरळ करा. तनुजा पाटील मॅडम. सर आम्ही पाठवले आहेत ना सह्या. आता जी एका एकाच तर घेऊ द्या, प्रत्येकाला कसं घेणार? एक ओके. सहांची सही नंतर घेऊ. मॅडम दुसरी कोणाची आहे ना सरच नाही. वाटतं व्हिडिओला सँडविचचा. तनुजा के पाटील. ती तुम्ही मॅडम नुसतं पाटील लिहिलंय का काय लिहिलंय तुमच्या सहीमध्ये? पाटील आहे सर, पाटील. नुसतं पाटील आहे? नाही ना, तनुजा तनुजा हॅलो के येतात. हॅलो तनुजा के पाटील येतं. म्हणजे तुमच्या हॅलो. सहीमध्ये काय आहे ते सांगा. तनुजा के पाटील असं येतं.
तर ही म्हणजे हे तुमचा, एक मिनिट हा तुमचा टी आहे बरोबर, आणि हा तुमचा के आहे, आणि आणि पाटील पण ही पी आहे. हा तो राऊंड मधला पी आहे. पी आहे. पाटील आई आहे का तुम्हाला? हो सर आहे. आईला किती दिवसातून किती वेळा फोन करता? दुसरे 2 दिवस तरी लागतात फोन करायला. डेली पण असा असतो कधी पूर्ण कधी. गायडन्स सगळं आईचं आहे तुमच्याकडे? हो सर, आशीर्वाद आहे का? त्यांचाच आहे. हो हो. आणि सासूबाई आहेत का? सासूबाई नाही. हा, सासूबाई नाहीये. तुम्हाला कसं आहे मॅडम माहिती का, तुमची जी इमेज आहे हे तुमचा हा. टी, एक मिनिट मला, मी का घेतोय की तुमच्या प्रत्येकाची प्रगती व्हावी म्हणून मी घेतोय. नाही सही बनवायला 3-3, 4-4, 5-5 हजार रुपये लागतात. हो मी सर. तुमची प्रगती व्हावी म्हणून मी सही आज घेतोय. हे बघा, करायला हा तुमचा टी आहे, दिसतोय का? हम्म. समाधान दिसतंय का? हो हो. हो सर. हा यांचा टी आहे. नंतर यांनी हा के केलाय, म्हणजे त्यांच्या वडिलाचं नाव का पतीचं नाव के? वडिलांचं पतीचं नाव आहे सर. पतीचं. आणि पाटील ह्याला पाटील टीला सरनेम या आहे. गोलला नंतर हे काय करतात, पाटील समजतात. आणि हे झाल्यानंतर एक रेष, आणि ही काय फुली मारता काय, हे काय फुली मारता का के काढताय, काय करताय? स्टार आहे सर, स्टार. हा स्टार स्टार काढताय? स्टार. प्रत्येक सही मध्ये तुमचं असंच आहे का? हो सर. बर. हे किती किती झाले वर्ष तुम्हाला सही करता तुम्ही? सर आता लहानपणापासून म्हणजे 10वी पासून तीच आहे. नाही, पप्पांचं 10वी नाव पण पासून नाही, लग्न लग्न केव्हा झालं तुमचं? लग्नानंतर सही आहे ना? नाही. पप्पांचं नाव पण तेच येतं, जे जे म्हणून येतं ना, हो, आता तर तो पप्पां तुम्हाला माही सांगा, ही तुमची सही आहे, तुम्ही लग्नानंतर समजताय की लग्नाच्या अगोदर समजताय, ही सांगा पहिलं मला. 10वी पासून हीच सही आहे, कारण नाव बदलायचं वेळच नाही आली. सही मध्ये जे आहे पप्पांचा, आणि तो त्याला तो के झाला असतो. आणि पतीचा पण केच आहे. नाही, पप्पांचं जाधव होतं नाव, तर तो जे होता टी नंतर तो जे आणि पी असं नाव पहिले होतं माझं. म्हणजे नंतर जी त्याला आहे तुम्ही सही पहिल्यापासून हीच करताय? हो हो हीच बर. करतो. मला हे सांगा, तुमच्यावरती किती प्रेशर आहे? कसला? प्रेशर आहे का तुमच्यावरती? हा सर, जबाबदारी आहे. खूप जबाबदारी आहे. हो. आहे का? तुमच्यावरती एवढी जबाबदारी आहे ना, प्रत्येक गोष्ट तुमच्यावरती प्रेशर आहे. कारण तुम्ही काय केलंय माहिती का, तुमच्या याला टीला काय केलंय तुम्ही, एक मिनिट, तुमच्या टीला तुम्ही काय केलंय, हा तुझा टी आहे, या टीला पूर्ण गोल केलं, के केला, आणि हा पाटील केला. समान दिसतंय का? हो सर. म्हणजे एक तर तुम्ही अंतर्मुखी आहात, जास्त बोलत नसताना, कामाशी मतलबशी बोलत असताना. बरोबर. हॅलो. हो सर, बरोबर आहे. म्हणजे काम असेल तर बोलणार, बिना कामाचं तुम्ही बोलणार नाहीये. आणि तुमच्याकडे जी म्हणजे आत्मविश्वासची कमी आहे का, तुमच्या नॉलेज भरपूर असेल, मग तुम्हाला वाटतं की याला मग म्हणजे कोण का बोलेल का, येईल का, ह्या गोष्टी आहेत. आणि बर्डन खूप आहे.
हा बर्डन आहे सर, पण आवाज कॉन्फिडन्सची जरा कधी मोठा करा. आवाज म्हणजे इथे कॉन्फिडन्सची आवाज येत नाही मला. एक मिनिट, मला पण आवाज माझा काही वाढतो. कुठं आहे का आवाज? मला फुल आवाज आहे. आत्मीयतेची कमी नाहीये सर, कॉन्फिडन्स आहे कुठल्याही गोष्टीमध्ये, असं रिस्क घेते मी. बघा, तुमच्या सहीच्या हिसाबाने मी बोलतोय. मी तुमचा मूल्यांक भाग्यांक असेल त्याच्यावरून भरपूर आहे तेव्हा. पण सही बरोबर आहे. तुमची म्हणजे काय होतं, तुम्ही फक्त तुमचं सर्कल आहे त्या सर्कलच्या इर्द गिर्द फिरता, बाहेर जास्त होत नाहीये, म्हणजे ओपन होत नाहीये किंवा कनेक्ट होत नाहीये. कारण तुम्ही स्वतःचा सर्कल केलेला आहे. आणि तुम्ही काय म्हणता, जेवढं मला हा मिळतं तेवढं मला भरपूर झालं. हो सर, तसंच आहे. आती नको आहे मला. आणि तुमच्या पतीशी तुमचं नातं खूप चांगलं असेल, भांडणं होत असेल आणि चांगलं पण असेल. हो सर. हा. आणि ह्याच्या अगोदर वडिलांशी पण तसंच होत असेल. वडील तर लहान असतानाच गेले सर, मी 10 प्रेम वर्षाची खूप होती असेल, तेव्हा. मला माहित नाही. मला प्रेम खूप हो असेल, हो, तर एकमेकाचा विचार जमणार नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि त्यात नंतर तुम्ही सासूबाई जेव्हा लग्न झालं तेव्हा सासूबाईचं पण तुमचं असंच असेल. हो सर, सासूबाई माझ्यासाठी रडायच्या, म्हणजे रडायच्या, एवढं पण प्रेम होतं. तुमचे दोघांचे विचार नाही पटणार. तुम्ही पण नाही सासूबाईचे खूप प्रेम करणार, बरं विचार हो एकमेकाशी पटणार नाही. हो, बरोबर आहे. त्या अशिक्षित होत्या आणि मी काही काही शिक्षित असू होते, द्या, त्यामुळे त्याच्याबद्दल बऱ्याच. नाहीये, मला ते माहीत नाहीये. तुमची सही फक्त मला हो सांगते. हो, बरोबर बोलतायत. आणि आता पण पूर्ण कंट्रोल तुमच्या आईच्या हातात आहे. हम्म, तुम्हाला जे हो काही करायचं तुम्ही आईला विचारल्याशिवाय करत नाही. हो हो, बरोबर आहे. आईने सांगितलं कर तर आई होतं पुढं. सांगेल तेच तुम्ही करणार. हो. कारण बघा, इथं तुमची काय म्हणते का, जी स्वतःची इमेज आहे ना, लपलेली आहे. ओके. तुमची इमेज ओपन नाहीये, सिक्रेट आहे. हम्म. आणि तुमच्याकडे काय माहिती का, तुमची स्वप्न भरपूर मोठी हम्म. आहेत का स्वप्न? हो सर, स्वप्न आहेत आणि स्वप्न खूप प्रत्येकाचे आहेत, असतात. हो पण हो. त्या हिशोबाने तुम्ही सही नाहीये. स्वप्न साकार होण्यासाठी सही तुमची नाहीये. आणि ह्याच्यामध्ये काय माहिती का, पहिलं तुमचं स्किल डेव्हलपमेंट करा. म्हणजे स्किल आहे तुमच्याकडे भरपूर, मग तुम्ही ओपन करत नाही किंवा बाहेर काढत नाहीये, किंवा तुम्हाला वाटतं की नाही भरपूर झालं, माझी जेवढं आहे तेवढं आहे बस. ओके. कारण तुम्हाला भीती वाटते किंवा आत्मविश्वास कमी वाटते किंवा काही ना काही प्रॉब्लेम येतात, किंवा वाटतं की मला हम्म. एवढं मी घर सांभाळू का, मी नुसतं क्लास घेऊ का, मी देखील करू का, आणखी काय म्हणजे असतील, काय काय करणार आहे ते बाद झालं. हे विचार तुमच्यासारखे मनात येतात. कारण मला वाटतं तुम्ही 4-5 वर्षांपासून तुम्ही माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे सर. हो सर, हो. हा. मग त्यावेळेला तुम्हाला मला तर शक्यतो तुम्हाला मी क्लास सांगितलं असेल की मॅडम क्लास चालू करा. शक्यतो तुम्ही तुम्हाला बोललो असेल त्यावेळी, तुम्ही बोलताय सर मला हे नाही शिकायचं आहे, शिकायचं आहे. मी काय सांगितलं तुम्हाला, क्लास चालू करा, नंतर शिकत बसा. बरोबर. मला थोडं आठवतोय तुम्हाला बोललेलं. तुम्ही चालू केलं का क्लास? क्लास तर नाही घेत सर, पण कन्सल्टन्सी चालू झालेली आहे. कन्सल्टिंग चालू झालंय. हो हो. ज्या सहीमध्ये तुम्हाला बघा, या सहीने तो तुझी एवढी प्रगती होणार नाहीये. आता ही वरची सही जी आहे ना, म्हणजे मी आता डॉक्युमेंटली हीच ठेवली आहे, पण नाही, हे डॉक्युमेंटच्या खरंच. सहीचा काही फरक नाही मॅडम. तुम्ही जी बघा, हा, आपली जन्मतारीख कुठे असते, जन्मतारीख एकदाच पूर्ण असते. प्रयत्न. पहिला ऐकून घ्या, नाव. पहिला ऐकून घ्या. आपल्याला जे म्हणजे आपल्या गलत फॅमिली जी आहे ना, तीच आपल्या फॉर्म मोठा आहे. आपली सही म्हणजे एक इमेज आहे, आयडी, स्वतःची आयडी आहे तुम्ही. तर तुमची आयडी जर बरोबर नसेल तर पुढे काय करणार? आपण काय करतो की डॉक्युमेंट माझे ते आहेत, माझ्या पॅन कार्डवर हे आहे, माझ्या 3 पत्रिका आहे, त्याला कुणीही करत नाहीये. तुम्हाला फक्त तुमची सही रोज प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. मी 4 ते 5 वेळा सह्या बदलली केली. पाहिजे तुम्हाला सही सांगू, 2 मिनिटं.
तुमच्या जागा मी पण कमी बोलत होतो. तुम्ही आता तसं कमी बोलताय ना. एक मिनिट. इकडे दिसतंय का तुम्हाला? बघा माझ्या सहीहून तुम्हाला सांगतो. सर्वांनी बघून घ्या एकदा. म्हणजे तुम्हाला पण वाटेल की हा म्हणजे आपल्या सहीमध्ये काय ना काय आहे. बघून घ्या. दिसतंय काय बघा. आवाज येऊ द्या. हो सर दिसतंय. हे माझी शाळेतली सही आहे. जेव्हा मी 10वीला सही केली होती. सर्वांना दिसते का सही? हो सर आवाज येऊ द्या. हा माझा यश. त्यानंतर तुमच्यासारखाच गोल केलेला आहे मी. नंतर माझ्या वडिलाचा अल्फाबेट ए आणि वाय. ही माझी सही माझी कुठेपर्यंत होती? 97. कमीत कमी म्हणजे 2006 पर्यंत होती. त्यावेळी मी कोणाशी जास्त बोलत नव्हतो. माझं काम भलं मी भलं. हुशार खूप होतो शाळेमध्ये. नोकरीमध्ये पण ही सही होती माझी. नंतर मी बिझनेस लाईन मध्ये आल्यानंतर माझी सही अशी करायला लागलो. दिसत्या का सही? सेम तुमच्यासारखीच आहे. कामाशी मतलब. आपलं काम भलं आपण भलं. समाजाशी कॉन्टॅक्ट जास्त नव्हता. हे तसं नव्हतं. हे माझं यश आहे. हे माझं ए आहे. हा ए आहे आणि वाय आहे. तुमच्यासारखंच मी केलेलं आहे. आणि जेव्हा मी ज्योतिष क्षेत्र म्हणजे मी आता ते मला जेव्हा ग्रॉपोलॉजीचं नॉलेज झालं थोडस, त्यापासून माझी सही हे बनवले होते. आता सध्या म्हणजे थोडीशी अशीच आहे माझी. सध्या अशी आहे. सवाल दिसते का सही? सारिका मॅडम, सर्वांनी माईक हो सर. ठेवायचा आहे. हो. सर्वांना सही दिसते का? हो 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 सर दिसते. नंदकिशोर सर, प्रसाद सर, सवालचा उत्तर येऊ द्या. दिसली सर दिसली. ही सही मी ग्रॉपोलॉजी हिसाबाने केलेली आहे. हो दिसतंय. मी 2019 ते 2000 आतापर्यंत आहे सध्या माझ्या अकाउंट मध्ये. एक मिनिट. हा एच असा पाहिजे. गेले की इकडेच गेले. काय व्हायला लागलंय? जाऊ द्या, मी दुसरी करतो. तुमचा फोन कुठे आहे? फोन कुठे आहे? कुठे आहे? हा ना. आणि त्या रीनाला फोन करा, तिला म्हणा
क्लास तू पण पैसे भरले का म्हणून. हे बघा दुसरी मी काय सही करतो ते बाजूला गेले. सर्वांनी बघून घ्या एकदा. हे मी ग्रोपालाच्या हिसाबाने सही करतोय आणि जिथं मी सही करायला जाईल ना समोरचा माणूस सही बघून म्हणतो सर तुमची सही काय चांगली आहे एकदम. या सहीमध्ये फॉल्ट आहेत. ही ग्रोपालाच्या हिसाबाने मी सही बनवली होती 2019 करोना काळापासून ते आता पण मी वापरतोय सध्या. अजून बँक मध्ये हीच सही आहे माझी. पण ह्या सहीमध्ये थोडे फॉल्ट आहेत. मी या सहीमध्ये शनीला ऍक्टिव्ह केलेला आहे, सॅटर्नला, त्यामध्ये मार्सला ऍक्टिव्ह केला आहे. सर्वांनी तो माईक तो आणून ठेवा. या सहीमध्ये पण फॉल्ट आहे. ग्राफॉलॉजी हिसाबाने मी पण सर्वांना त्यावेळेला शिकलो होतो 2019-20 ला. तर यामध्ये फॉल्ट आहे. कुणाला दिसतंय? दिसतंय सर, दिसतंय. सर्वांचा माईक म्यूट करा. हो सर, दिसते सर. आता ही पण माझी सही बदली करायची आहे मला. जो पण जर सही नाही बदली करत तर माझ्याकडे आता ते आता मला माहित झालंय. जेव्हा मी मोठ्या मोठ्या लोकांचे आज सिग्नेचर बघतो त्यावेळी मला समजलं की या सहीमध्ये माझ्या फॉल्ट आहे. फॉल्ट कुठं आहे? या सहीमध्ये या 2 टिंबा आहेत. ज्या टिंबा घेतले त्या माझ्या हा 2 टिंबा फॉल्ट आहेत आणि ही लाईन घेतल्या हे फॉल्ट आहे माझी. आणि मला जे पाहिजे म्हणजे माझ्या सहीमध्ये तसं काय भरपूर आहे. मनी बॅग आहेत, मनी बॅग भरपूर आहेत. हे मनी बॅग आहेत, या आहेत, या आहेत, या आहेत, या आहे, ही आहे, नंतर ही आहे, मनी बॅग आहे. पण मला अजून ग्रोथ पाहिजे. त्यासाठी मी सही अजून फक्त प्रॅक्टिस करतोय. अजून मी बदली नाही केलेली आहे. मी करणार आहे बदली, फक्त अजून प्रॅक्टिस करतोय. अजून बदली केलेली नाहीये. मी आता सही अशी ठेवणार आहे. जेव्हा मी मोठ्या मोठ्या लोकांच्या सह्या बघतो, त्यांचं यश का मिळालं त्यांच्यावर बघतो, त्यानंतर मी पण प्रॅक्टिस केला आणि सही प्रॅक्टिस केल्यानंतर माइंड होती इफेक्ट व्हायला चालू होतो. आता मी सही त्या हिशोबाने बनवायचा प्रयत्न करतो. अजून परमानंट नाही केली पण तरी पण प्रॅक्टिस चालू आहे. याप्रमाणे सही करणार आहे मी. थोडंफार अजून यामध्ये थोडंफार थोडीशी चेंजमेंट होईल. माईक ऑन ठेवा प्रत्येकानं. हॅलो, आहे सर, आहे सर. माईक सवाला विचारा अशी का सही तुम्ही काय लागलाय. तुम्हाला जो पण तुम्ही इचरत नाहीये. कारण माझ्या सहीमध्ये मला काय आणायचं आहे, माउंटेन आणायचे आहे. एक माउंटेन आणलाय मी, हा एक माउंटेन आणलाय आणि हा एक माउंटेन आणलाय. हे माझा मनी बॅग आहे, हे मनी ट्रँगल आहे. बाकी सगळं जो ओकेच आहे. दीदी बघून घे जरा तुला. आपल्याला जर यश पाहिजे असेल तर आपल्या सहीमध्ये मनी बॅग आणि मनी ट्रँगल असलेच पाहिजे.
मनी मनी माउंटेन आणि मनी बॅग असलेच पाहिजे. तर मी हे इथं मनी ट्रायंगल इथं हे मनी माउंटेन घेतोय. हा एक मनी माउंटेन मी घेतलेला आहे इथं. हा एक घेतलेला आहे आणि हा एक घेतलेला आहे. हा मनी ट्रायंगल आहे माझ्या सहीमध्ये. आणि मनी बॅग आहे. इथं मनी बॅग आहे. इथं मनी बॅग आहे. हा पण इथं पण मनी ट्रायंगल आहे. मनी माउंटेन आहे. तर तुमच्या सहीमध्ये पण पाहिजे तर तुम्हाला जीवनामध्ये यश मिळणार. कमीत कमी मनी बॅग मनी ट्रायंगल किंवा मनी माउंटेन तुमच्या सहीमध्ये पाहिजे तर तुम्ही यशस्वी व्हाल, नाही तर नाही होत. जेव्हा आपण महेंद्र धोनीची सही बघतो, सचिन तेंडुलकरची सही बघतो किंवा नरेंद्र मोदीची सही बघतो, मोठ्या लोकांच्या सह्या जेव्हा बघेल आपण, त्यावेळी आपल्याला आपल्या सहीतली काय कमी आहे ते माहिती पडतं. तेव्हा माईक ऑन करा. तर तुम्ही तनुजा मॅडम तुमच्या सहीमध्ये तुम्ही जर बघितलं तुमच्या केलं 1 मिनिट, तर याच्यामध्ये असं काही नाहीये तुमच्यामध्ये. आणि शक्यतो करून हा तुम्ही जे एक क्रॉस झाले. ऍक्च्युली आता ह्याचं पण मला मिनिंग थोडं बघावं लागेल. हा आता मी पहिल्यांदा बघतोय. तुम्ही स्टार म्हणताय पण तो हे आहे म्हणजे चालेल. म्हणजे फुली आपण म्हणतो ना कुठल्या यामध्ये आपण कट करतो त्या टाईपनं. हे बघ तुमचं इथं पण येईल एच एच डबल येतं इथं एच इथे एच हे मनी माउंटेन. आणि स्वतः प्रयत्न करू नका सही बनवायचा. मी सांगितलं मग तुम्ही लगेच त्या सहीला उलट करणार फुलट करणार तर आणखी काय प्रॉब्लेम करून घेऊन बसणार. मी स्वतः मला माहिती आहे तुमचा मी माझ्या सहीमध्ये प्रॉब्लेम करून ठेवले. जेव्हा मी 2-3 क्लास केले त्या हिशोबाने मी सही बनवले. मी शिकवलं पण आहे, असं नाही की नाही शिकवलं. बरं ही एवढी इफेक्टिव्ह नाही आहे. जे मी जी पहिली सही करतो तेवढी इफेक्टिव्ह नाहीये. कारण ग्राफॉलॉजीच्या हिशोबाने एवढी सही इफेक्टिव्ह नाही होत. म्हणून अजूनही मी प्रॅक्टिस करतोय, फक्त अजून फायनल केलेली नाहीये. आता यामध्ये आणखी काय टाकायचा प्रयत्न चालू आहे, फायनल नाहीये. पण ठीक आहे, तुमच्या दुसऱ्या घेऊया. मग तुम्ही हा म्हणू नका की माझी सही मी बदली करू शकत नाहीये. सहीला तुमच्या फक्त तुम्हाला ध्यान असलं पाहिजे सही तुम्ही कुठली करताय. आणि जे बँकेत सही आहे ती तुमची इफेक्टिव्ह आहे. तुमच्या डॉक्युमेंटची काही मतलब नाही. जे बँकेमध्ये आहे बँकेत सही चांगली असेल तर पैसा तुमच्या अकाउंटला येणार. बँकेत सही योग्य नसेल तर तुमच्या अकाउंटला पैसा येणार नाही. आणखी कोणाची सही घेऊ. त्या सहीमध्ये मॅडम तुम्हाला खूप म्हणजे या प्रेशर आहे, खूप आहे. घातला पण प्रेशर असणार, खूप प्रेशर आहे तुम्हाला. तुम्ही स्वतःसाठी जीवन जगतच नाही. तुमच्या भरपूर टॅलेंट असेल पण त्याचा फायदा होत नाही एवढा. आणि तुमची आयडी नाही ओपन होत. म्हणजे स्वतःला इमेज जी म्हणतात ना, एक नेम फेम ते नाही भेटणार. तुम्ही काय करताय, पडद्याच्या पाठीमागे राहून गोळी मारताय, मागे राहून. तुमची सही तशी सांगते. तुम्हाला जर यश पाहिजे असेल तर तुम्हाला स्वतःची इमेज पाहिजे. स्वतःची तुम्ही लपवून ठेवली इमेज. चला आणखी कुणाची घेऊ. आणखी काय तुम्हाला शंका आहे का मॅडम? असे तर इतर आम्ही दुसरी नंतर सही घेतो.
नाही सर, नाही. एक मिनिट हा. आता कुणाची घेऊ? अं, प्रसाद सर आहेत का तुम्ही? प्रसाद प्रसाद सर आहेत का गेले? एक मिनिट हा. प्रसाद सर नाहीयेत. सारिका मॅडम. आहे सर मी. तुम्ही तुझी सही पाठवा. सुजय मॅडम झाली, सारिका आयरे मॅडम ची पाठवल्या, त्यांची घेऊया आता. आणि देशमुख सर तुमची पाठवा सही. आणखी कोण आहे? आयरे मॅडम तुम्ही सही पाठवली का? पाठवली ना सर. नाही आली अजून, यात दिसत नाही आहे इथं. सही कुठे आली? तुम्ही दुसरी न्यूमरॉलॉजी ग्रुपला पाठवली असेल बघा. मोबाईल न्यूमरॉलॉजीच्या ग्रुपला पाठवा. याच ग्रुपला पाठवली. नाही, या तुमची आलीच नाही. दुसऱ्या ग्रुपला गेली तुमच्या याला मोबाईल न्यूमरॉलॉजीला गेली आहे. तारिका आहे यामध्ये गेल्या, मोबाईल न्यूमरॉलॉजीला कोर्सला गेल्या, मोबाईल न्यूमरॉलॉजी कोर्सला गेल्या तुमचे. या ग्रुपला पाठवा. हा, ही आता माझी हे आले. कुठं गेले? सर आली का पहा बरं सही. हा, बघतो तुमचीच बघायचे. ही तुमचीच आहे ना? हो सर. सवाल दिसतंय का सही? हो सर, दिसते. आता यांचं नाव पूर्ण आहे, म्हणजे त्यांचा गावामध्ये शब्द चालतो. मान सन्मान इज्जत सगळं आहे यायला. आहे का मॅडम तुझ्या? नाही सर, मला नाही असं वाटत. नाही वाटत? नाव नाही तुमच्या घरामध्ये? तुमचं काय चालत नाही? नाही ना. असं कसं होतं? जॉईंट फॅमिली होती सर. आहे रे जॉईंट कुठलं? फॅमिली. सासरचं नाव आहे की माहेरचं आहे? सासरचं आहे सर. तुमचं चालतंय का चालत नाही? तुमचा लास्टपर्यंत मिस्टर तुमचे तुम्हाला विचारूनच काम करतात. तुमची फुल आयडी इमेज आहे तर मला फुल दिसते. आता मिस्टर बोलून दावत नाहीत, पण कमीत कमी तुमची आहे आयडी, असं नाही की नाहीये. सही मग तुम्ही म्हणजे आल्या येणाऱ्या अडचणीवरती मात करता, पुढे जाता, थांबत नाहीये. स्वप्न मोठी आहे तुमची. फक्त यामध्ये काय आहे, तुमच्या सहीमध्ये कुठं म्हणजे जास्त कोण पैसा नाही तर ठिकाण जास्त दावत नाहीये, थोडस आहे फक्त. हा हा. जे तुमचं पैशाचं स्थान इथंच आहे, फक्त एवढंच आहे, येत आहे. मनी बॅग पाहिजे का? मनी बॅग पाहिजे तिथे. हो. तुम्ही आता काय करता त्या हिशोबाने तुमच्या सहीमध्ये टाकावं लागेल. आणि तुमच्या आणि फॅमिलीच्या मध्ये भरपूर गॅप आहे. हो. सासूबाई आहेत काय? नाही. आई? सासू सासरे दोन्ही नाही. आई आहे. आईशी वडील आहेत. कॉन्टॅक्ट हो हो. किती दिवसातून? काय म्हणता? आईशी एवढं कॉन्टॅक्ट दिसत नाही मला, किंवा परिवारशी एवढं तुम्ही म्हणजे तुमच्या जे फॅमिली आहे ना, सासरची, ते एवढं तुम्ही क्लोज नाही मला वाटतं.
मी कामापुरतच आहे, एवढं जास्त नाही, क्लोजिंग जास्त दिसत नाही. हो कारण काय तुम्हाला स्वातंत्र्य पाहिजे, फ्रीडम पाहिजे. हो त्यामुळे तुम्ही थोडं लांब आहात. हा, तुमच्या सासरच्या माणसाला इज्जत द्या तुम्ही पाहुण्याला, पण तुम्हाला थोडं फ्रीडम पाहिजे. आणि तुमच्या जीवनामध्ये तसं बघितलं म्हणजे आता बघा, तुम्ही जे सही करताय ना, त्या सही करताना ऑब्स्टिकल खूप आहेत, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये हडल्स खूप आहेत. प्रत्येक काम थांबते तुमचं. हो सर. आता का थांबतंय हे मी आता इथे सांगणार नाहीये तुम्हाला, हे पण सांगतो मला. कारण मी 5-7 वर्षानंतर शिकून ते घेतलंय. या सहीमध्ये आहे तसं बऱ्यापैकी आहे, तुमची आयडिया आहे, सर्व आहे, थांबत नाही. पण काही गोष्टी तुमच्यामध्ये म्हणजे तुम्हाला मेन पैसा पाहिजे, पैसा येणं गरजेचं आहे. हो हा, जर सहीच्या नंतर बदली करून घेऊ आपण. दुसरं काय तुम्ही काय बिझनेस तुमचा फक्त इलेक्ट्रिकचा बिझनेस का आणखी काय करता बिझनेस? नाही सर, तेवढंच आहे. शिक्षण तुमचं किती? ग्रॅज्युएट आहे सर. मग काय तर करा B.Com. ना. काय तुझं मूल्य भाग्यांक किती आहे? भाग्यांक भाग्यांक एक तर मिनिट. 6 का 5 आहे तुमचा काय तर? हा, मुलांक 6 आहे, BN 6 आहे, DN 1 आहे. एक आहे. हो तुम्ही हे बघा, क्लास घ्यायला चालू करा, जगाला नॉलेज द्यायला चालू करा. बर. एक नंबरचं तुमचं नाव होईल. मग काही का, मग तुम्हाला तुम्ही कुठला सायन्स आर्टने केलंय, कॉमर्स न, सायन्स न? कॉमर्स मध्ये. कॉमर्स म्हणजे आता तुम्हाला एवढं का तुम्ही देत ज्योतिष क्षेत्र शिका, ज्योतिष क्षेत्रातून सांगा, काय तर जगाला द्या. तुम्ही एक बर. नंबरचं कन्सल्टिंग होऊ शकता. आज पण आहे, तुम्हाला तुमच्याकडे गायडन्स घ्यायला तुमच्या लेडीज येतात आजूबाजूच्या. सर गायडन्स द्यायला तयार आहे, पण समोरचं कोणी ऐकायलाच तयार होत नाही. असं कसं ज्यांनी होतं? ज्यांनी ऐकलं त्यांचं चांगलं झालं. मला तर दिसतं की तुमच्याकडे लाईन लागते, तुमच्याकडे म्हणजे कुठली नडलं का तुमच्याकडे येणार की हो सारिका, म्हणजे कसं मी करू, काय करू, माझा नवरा हो मारतोय, किंवा माझी माझी आई सासू शेअर करते, किंवा आणखी काय, आणि मुलीला ऍडमिशन घ्यायचं आहे, काय म्हणजे माझे तुमच्या सल्ला घेतात, असं आहे का? सल्ला घेतात म्हणजे सर, घेतात पण ऐकत नाही ना समोरचे लोक. मी द्यायला सल्ला तयार असते घेतात पण म्हणजे बघा, आपल्या काही तर कमी आहे आता. हा एकदम कसं घेणार आपल्याला? तुमच्या काय तर प्रॉब्लेम आहे ना, तुमची छाप पडत नाही ना समोर. हम्म. तुमच्याकडे कमजोरी आहे, तुम्ही राजे आहात पण भिकाजी कपडे घालून गेलाय, समोरचा माणूस किती देणार तुम्हाला इज्जत सांगा? हा हा राजा होईन राजे आहे, पण मला माहित नाही राजे आहेत, आणि तुम्ही भिकाजी कपडे घेऊन गेला, राजा कोण म्हणेल का? नाही. नशीब करता तुमची. हम्म. तुम्ही राजा आहात पण कपडे भिकारीचे आहेत अंगावर. हम्म. मग ती भिकाजी कपडे का राजाचे कपडे घातली पाहिजेत ना. हम्म. मी म्हणायचा अर्थ काय आहे, तुमच्याकडे जी एनर्जी पाहिजे एक अंकाची, ती तुम्ही सध्या तुमच्याकडे नाहीये, म्हणून तुमच्याकडे तुमचा शब्द मारत नाही, आखरी शब्द ठरत नाही. बर. पटतंय का तुम्हाला? हो सर. तुम्ही एक चांगल्या प्रकारे कन्सल्टंट होऊ शकता, लोकांना गाईड करू शकता, लोकांना पुढे घेऊन जाऊ शकता. आणि तुमचा उद्देश पण तोच आहे, जगाचं हो कल्याण करायचं, त्याबरोबर आपलं पण कल्याण. हो आपली प्रगती बरोबर जगाची प्रगती करणार. हो सर. मला पुढे जायचं आहे आणि जगाला पण मी घेऊन जाणार माझ्या बरोबर असणाऱ्या माणसाला. हम्म. काय तर शिका, काही शिकू शकता तुम्ही, काही जगाला काही देऊ शकता, तुमच्या देवान तेवढं दिलंय तुम्हाला. हा हा काही द्या, गायडन्स द्या, कन्सल्टिंग द्या, शिकवायला चालू करा.
एक नंबर सर तुमचा. त्यांना दिलं तरी जाणीव नाही राहत असं माझं म्हणणं हा? आहे. जाणीव नाही समोरच्याला बॉस. किती जन्मत आहे का तुमची? 6 मार्च 1981. 6 मार्च 1981. 10 9 10 19 1 1 4 10 6 आणि 1. तुमच्याकडे रिलेशन बाउंडिंगचा कमी आहे. ती आपण आणली पाहिजे, त्याची एनर्जी वाढवली पाहिजे. नातं म्हणजे बॅलन्स होत नाही तुमच्या नात्यामध्ये हो किंवा बरोबर आहे. जीवनामध्ये बॅलन्स कमी आहे तुमच्या. हो मग त्या गोष्टी आपल्या केल्या पाहिजेत. तिची एनर्जी नाही तुमच्याकडे. काय करावं लागेल सर पण? आता मॅडम एखाद्या वेळात मी थोडं शिकवणार सगळं काय करावं लागेल. हा बरोबर एक आहे. एक सांगणार, परंतु जे तुमच्याकडे कमी आहे मी फक्त तुम्ही माझ्या आता कन्सल्टिंग साठी तुम्हाला थोडं नॉलेज देत देत चाललोय पुढं की तुम्हाला त्याची व्हॅल्यू वाटली पाहिजे. ठीक आहे ठीक आहे. ती एकाच गोष्टीत होणार नाहीये. तुझं नाव हम्म. सेटिंग केलं पाहिजे, सही योग्य केली पाहिजे, मोबाईल नंबर योग्य घेतला पाहिजे, रेमेडी केल्या पाहिजेत, नंतर तुमच्या घरची रेमेडी केली पाहिजे. बरं. ज्या एनर्जीत आपल्याकडे नाही आहेत त्यामुळे तुमच्या त्या कमी आहे तुमच्याकडे. हम्म. करूया आपण सगळं, असं काय प्रॉब्लेम नाहीये. तुम्ही एक अंकवाले आहेत, भरपूर काय जगाला देऊ शकता. परंतु तुम्हाला पहिले पटलं पाहिजे की बाबा हे पण शास्त्र काम करतंय. सर काम करतं, सगळं लक्षात येतंय आणि मला असं वाटतं पण याच्यामध्ये काहीतरी ग्रोथ होईल म्हणून तर मी हे कोर्स ना करते तुमची ना. ग्रोथ होणार पक्की. तुम्ही जर फक्त एक विश्वास ठेवला ना तुमची ग्रोथ आहे. हो तुम्ही लगन लावून 1-2 वर्ष अभ्यास करा. बघत बघत आम्ही तुम्हाला संधी देऊ. तुम्ही पण आमच्यासारखं शिकू शकता. आमच्याच प्रभावती आता मला 2-3 वर्ष क्लास बंद होते, आता चालू केले. जिगिरी प्रभूच्या कृपेने सगळं होईल चांगलं. मला पण काय प्रॉब्लेम होते. परंतु तुमची इच्छा पाहिजे. इच्छा आहे असेल सर, तर काय इच्छा होणार आहे. तुमचे? इच्छा आहे, भरपूर हा, वर्षापासून इच्छा आहे. असं इच्छा वाटतं घ्या, की मागे शिकायला चालू करा, मेहनत घ्या थोडीशी. आपोआप तुम्ही वाटता घ्या मला मी कुठं कुठं आले. मग ठीक आहे. नंतर तो आज लगेच मी कुणाला सही देत नाहीये बनवून. तुमचा म्हणजे इंटरेस्ट बघून मी पुढं करणार तुमचा. तुम्ही किती इंटरेस्ट आहात म्हणून पुढे देणार. आज लगेच कुणाला हो. सही बनवून देत नाहीये. तुमचं पुढच्या गायडन्स क्लासला होतं येणारच ना. नाही. बरं आता कोणाची सही घेऊ? सर माझी घ्या ना, मी सही पाठवली तुम्हाला आता परत. हा, मी सर्वांचा इंटरेस्ट बघतोय किती इंटरेस्ट आहे. कोणाला सर? नंदकिशोर. हो सर. हा पाठवा. त्याची तुम्ही पाठवली ना सर मी व्हॉट्सअपला आता. पाठवतो मला पाठवली नाही सही. नाही, मी आता पाठवली सर तुम्हाला, आपल्या ग्रुपवर पाठवली. बघ येऊ द्या कुठे अजून आली नाही तुमची सही. नाही, बराच वेळ झाला, ग्रुपला पाठवली मी. हा पाठवा सर तुमची सही. पाठवली सर, ऍडव्हान्स त्याच्यामध्ये पाठवली ना आपल्या ग्रुपला. आणखी कोण आहे का? लीना मॅडम आहेत, आणखी कोण आहे? तारिका सर मॅडम पाठवली. झाल्या, तनुजा मॅडम झाल्या, लीना मॅडम गेल्या. असं पाठवा की. हो सर पाठवली ना, पण नाही आली का तुम्हाला त्या ग्रुपला? त्यानंतर बघतो आम्हाला नाही आली सर. आपल्या ग्रुप बरं, मी वरती तुमच्या. पाठवा, मला इंडिव्हिज्युअल पाठवू नका. हा आता आली तुमची. बरं. दुसऱ्याच ग्रुपला पाठवली. ऍडव्हान्स मोबाईल नंबर आपल्या मोबाईल नंबरच्या ग्रुपला पाठवा. तुम्ही इंडिव्हिज्युअल पाठवली. नाही सर, त्यालाही पाठवली, पण तुम्ही हा बघितली नाही इंडिव्हिज्युअल असं पाठवली झालं. तुम्ही. NL देशमुख लिहिताय ना? हो, NL देशमुख. हा एक मिनिट.
ग्रुपला पाठवल्याचे बरं असतं, मला लगेच पटकन मिळाली असती. आता तुम्हाला ती शोधावं लागेल तुमचं नंदकिशोर नाही ग्रुपला पाठवली सर मी पण. ग्रुपला पाठवा तुम्ही, इंडिव्हिज्युअल पाठवलं त्यामुळे मला तिथे शोधावं लागते नंतर. ग्रुप ओपन आहे तर तिथे मला आली असते पटकन. पाठवली का? पाठवली सर पण तुम्हाला नाही दिसली वाटते. कोणता ग्रुप आहे सर तुम्ही आपला हा? येते का हॅलो. तुमच्या काही इथं आलेली नाही तुमची सही. ठीक आहे, मी नंदकिशोर देशमुख, नंदकिशोर, मी तुमच्या यातनं घेतो, राहू द्या. ठीक आहे. नंदकिशोर कुठे घेतात? हा, चव्हाण दिसते का सही? हो सर दिसते मला. पुन्हा कोणा दिसते का? मॅडम आहेत का? हो सर दिसते. बघा यांची एल एल देशमुख आहे. तर जीवनामध्ये किती सक्सेस तुम्ही अचीव केलंय? हम्म, हॅलो, आर्थिक बाजूने नाही पण हॅलो. तुम्ही ही सही कुणाकडे बनवून घेतली, कडून का तुम्ही स्वतःच करताय? नाही मी स्वतः करतो सर. आता बदलली. पहिले माझं याच्यामध्ये टिंब होतं, एन टिंब, एल टिंब आणि देशमुख नाही देत होतो नाही, सर. ही कुणाकडे तुम्ही कुणाचं गायडन्स घेऊन बदली केली का कशी केली? नाही नाही सर, मी माझ्या आधी एन मध्ये टिंब देत होतो मी. हॅलो. त्या सहीमध्ये बघा, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही स्वाभिमानी आहात हा. आणि एल नाव कोण वडिलाचं आहे काय? हो वडिलाच आहे. हा, वडील आहेत का? नाही सर. नाहीत. बस, वडिलाचा आणि तुमच्यामध्ये विचारांचा अंतर खूप असेल. हो हो. म्हणजे हा, वडिलांना तुमच्या फॅमिली म्हणजे वाईफचं चांगलं पडत असेल. वडील किती वर्ष झाले वाढलेत? सर 25 वर्ष व्हायला दोन्ही पण नाहीत बरं का. म्हणजे तुमचं लग्न झालं नव्हतं का तेव्हा? नाही नाही दोन्ही पण नाहीत. बरं, म्हणजे वडील तुमचे नाहीयेत. नाही. बर, सध्या बायको कशी, म्हणजे फॅमिली कशी आहे तुमची? स्वाभिमानी आहे का? नाही सर, ते पण योगच नाही सर त्याचा. काय आलं? त्याचा पण योगच नाही आला सर अजून. म्हणजे लग्न केलं नाही तुम्ही? नाही नाही. नाही. बर, बघा आता आता यामध्ये तुमच्यामध्ये जीवनामध्ये बघा किती हाडल्स आहेत ते तुम्हाला दिसतं. तुमची क्षमता आहे किती, आपले किती? 27 1 86. 27 1 86. एक मिनिट, 27 1 हा, 1986. म्हणजे लग्न का जाऊन केलं नाही तुम्ही? म्हणजे नेमकं काय का? मूल्यांक किती? 9 आणि भाग्यांक किती? 9 7. 7. हा पण एक कारणच आहे भाग्यांक वाल्याचं. मी आता आता काय प्रॉब्लेम आहे नेमका तुम्हाला लग्न करायला?
सर बाकी काही नाही, मला आले होते बरेच ठिकाणामध्ये आणि आता आहे तर माझ्या हातावरती एक. पण परिस्थिती नसल्यामुळे आपण नाही केलं सर, घरचे काय कार्य, केलं? लग्न, परिस्थिती नव्हती बर, म्हणजे त्यामुळे आता थांबलो तुमचे होतो. आणि हे किती झाले बघा, एक मिनिट, हे 14 आणि हे 24, म्हणजे आता वय किती झालं तुमचं? 8, 38 वर्ष वय आहे, हो सर. बरोबर काय? हो सर. आता लग्न काय इच्छा आहे का तुमची? आहे सर, 2 मुली तर आहेतच. बर, ठीक आहे, आपण प्रयत्न करू, नंतर मला कॉन्टॅक्ट करा. हो हो. कारण तुमच्या जीवनामध्ये या सहीमध्ये तुम्हाला मला आता हाडल दिसतात भरपूर. जीवनामध्ये खूप चढ उतार आहेत. बर सर. पहिली सही कशी होती तुमची, करत होता तुम्ही पहिली? यन टिंब देत होतो बारीक. नव्हतो एका पाठवा, म्हणजे आता ही किती वर्ष झालं तुम्ही सही भरती करून? ही 2 वर्ष व्हायली सर, 1-2 वर्ष. त्या सहीमध्ये मग तुम्ही भरपूर प्रॉब्लेम करून ठेवले. बर सर. घरी कोण म्हणजे आई आहे काय तुमची, आणखी कोण? नाही, कोणीच नाही सर. कोणच नाही, नाही, कोणीच नाही. फक्त तुम्ही एकटा आहे? एकटाच एकटाच. अरे बापरे. बहीण नाही, भाऊ नाही? नाही, आहेत भाऊ बहीण आहेत, ते आपापले त्यांचे लग्न झालेले आहेत. म्हणजे फक्त आता तुम्ही मी एकटाच आहे. म्हणजे वेगळ्या सिटीमध्ये राहता? हा, वेगळ्या याच्यामध्ये राहतो. हा, आणि बहीण भाऊ गावी, ते गावी आहेत? हा, त्यांचे लग्न वगैरे झाले सर्वांचे बाकी. म्हणजे असं आहे. सगळ्यात लहान मीच समजा सर. ठीक आहे सर, यामध्ये सहीमध्ये तुमच्या काय ना भरपूर काय प्रॉब्लेम आहे. हा. प्रॉब्लेम मध्ये प्रगती नाहीये, प्रत्येक गोष्टीमध्ये बरोबर. तुम्हाला अडचण येतात. हो सर. आणि लास्टला तुम्ही काय आहे, लॉसला जाता, लॉस. बरोबर आहे सर. तर हे आपल्याला तुमचे जे हाडल्स आहे ना जीवनातले, हे काढायचे. हा. हे तुमचे हाडल्स आहे जीवनामध्ये. आता मी कुठले हाडल आहे हे नाही सांगणार मी. हम्म. सही तुमची बनवून देईल मी नंतर, पण ह्यामुळे जीवनात कुठले हाडल्स आहेत हे तुम्हाला नाही सांगणार. आता तुमच्यामध्ये आहेत हाडल ते माहितीये, मग कुठून चालू आहे ते नाही सांगणार तुम्हाला. पण जीवनामध्ये भरपूर हाडल्स आहे तुमच्या. हम्म. आणि लग्नाला प्रयत्न करूया, नंतर मला कॉन्टॅक्ट करा. हो सर. लग्न पहिलं करणं गरजेचं आहे तुमचं. बरं सर, ठीक आहे. ही सही तुमची एकदम रिजेक्ट आहे, काही कामाची नाहीये, बर. त्यामुळे लग्न होत नाही तुमचं. बर सर. आणखी कोणाची सही आहे का? तुम्हाला मी सही देणार म्हणून, असं नाही की नाही देणार. पण हम्म. सर्वांचा थोडासा जो इंटरेस्ट आहे ना क्लासला, फार कमी आहे. हम्म. तुमचा प्रत्येक जण सर इंटरेस्ट लागेल ना, बोलून तेव्हा सर्वांचा भलं होणार. इंटरेस्ट पाहिजे तुमच्यामध्ये. पण ठीक आहे, आज मी तुम्हाला एक रेमेडी सांगतो. हा. सांगू काय रेमेडी? हो, कोण सांगा. कोण तयार आहात? सांगा सगळेच सर. तयार आहे सर. सारे मॅम, तुम्हाला रेमेडी पाहिजे का नको? हो सर, मी बोलली ना हो म्हणून. कॅमेरा बंद आहे म्हणून म्हणलं तुम्हाला नको आहे वाटतं. नाही सर, जेवण करते मी आता. हा, जेवण करता, ठीक आहे. बघा, सर्वांच्या जीवनामध्ये पैसा हा इम्पॉर्टंट आहे. तर आपल्या लक्ष्मीला आपल्या घरी घेऊन येण्यासाठी काय केलं पाहिजे, तुम्हाला एक उपाय सांगतो आज. मला वाटतं माझ्या विद्यार्थ्यांचं म्हणजे आयुष्य सुखात व्हावं. चेहऱ्यावर त्यांचा असा स्वभाव, म्हणजे चेहरा असा असा फुटलेला असावा, धनलक्ष्मी असावी त्यांच्याकडे. काय करायचं आहे, आजच्यापासनं सर्वजण कराल ना? हो सर. हो सर. आणि सर्वांनी मला 11 रुपये पाठवून द्यायचे. उपाय सांगतोय का, नंतर माझा हो सर. प्रॉब्लेम बसेल. सर्व ऐकताय का? हो हो. ठीक हो आहे, सर. मी आता थोडा हे स्पीकर बंद करतो, आपला रेकॉर्डिंग चालू आहे. तर गणपतीची प्रार्थना म्हणा.
बरोबर. विनायकं गुरुं भाणो ब्रह्मा विष्णु महेश्वरा सरस्वती प्रणम्याधो सर्वकार्यार्थसिद्धये कार्यं मे सिद्धिमायान्तु प्रसन्ने त्वयि धातरि विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायकम्. जय गणेश देवता. जय गणेश. धन्यवाद. हो. जे माझे चॅनलवरती युट्यूब चॅनलवरती ज्यांनी व्हिडिओ पाहिला आहे त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे. सर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं काय? हो केलं सर. सारिका मॅडम तुम्ही, तनुजा सर मॅडम तुम्ही कर सबस्क्राईब करा आणि तो लिंक पाठवा दुसऱ्याला. हो सर. वाढवूया क्लास आपला. हो धन्यवाद. सर. जय गुरुदेव दत्त. जय गुरुदेव. जय गुरु. थँक्यू सर.